तूळ रास. तूळ रास ही 12 राशींपैकी 7वी रास आहे. या राशीची आकृती तराजूसारखी आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र असून वार शुक्रवार आणि अंक हे 6 आहे. ही राशी पुरुष जातीची, वायुतत्वाची, पश्चिम दिशेची स्वामिनी, श्यामवर्ण, श्रेयोदयी, शुद्र नावाची, दिवसा बलवान, क्रूर स्वभावाची आणि पादजल राशी आहे. हिचा नैसर्गिक स्वभाव विचारशील, ज्ञानप्रिय आहे. हिच्यामुळे नाभी म्हणजेच बेंबीच्या खालील अवयवांचा विचार केला जातो. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती तूळ राशीबद्दल. आता हे जानेवारी महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते आपण आता बघूयात. हा महिना आपल्या राशीला संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे. आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते आपल्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तरी कोणावरही अतिविश्वास करू नका किंवा कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका. आपल्या वैयक्तिक गोष्टी सोबतच गोपनीय गोष्टी ह्या इतर कोणासोबतही शेअर करू नका. कारण आपण लगेचच इतरांवर विश्वास ठेवतो आणि सगळं काही त्यांना सांगत बसतो. पण समोरचा व्यक्ती आधी नीट पारखायला शिका. कारण आपल्या याच सर्व माहितीचा ते लोक पुढे जाऊन आपला गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे सतर्क रहा, अलर्ट रहा. कोणालाही आपल्या वैयक्तिक गोष्टी विशेष करून शेअर करू नका. बऱ्याच दिवसांपासून काही प्रश्न आपल्याला सतावत असतील तर त्यावर उत्तरे मिळतील आणि आपले जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील त्या सर्व दूरही होतील. एखाद्या ठिकाणी जर प्रवास करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा, पण थोड्या सावधतेने जा. कारण विचित्र दुखापती होण्याची शक्यता आहे. नुसता प्रवासच नाही तर दररोज आपले जे काही काम आहे ते जातानाही काळजीपूर्वक जा. स्वतःची जास्त काळजी घ्या. कारण थोडंही दुर्लक्ष झालं तर दुखापती होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या मुलांबद्दल बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या भविष्याशी निगडीत गोष्टींवर चिंतित होतात. तर ते सर्व चिंता आता दूर होणार आहेत आणि आपल्या मुलांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे किंवा सध्या तरी वेळ आली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तरी आनंदी रहा. बऱ्याच दिवसांपासून आपण एखादी नवीन वास्तू खरेदी करण्याच्या विचारात जर असाल तर आता ती संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला जी वास्तू आवडली आहे किंवा तुमच्या स्वप्नात आहे लगेचच तुम्ही त्या वास्तूचे डील करून टाका आणि ती वास्तू तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी अगदी शुभ आणि योग्य असा हा काळ आहे. सुंदर मुहूर्तावर नवीन घरामध्ये तुम्ही प्रवेश कराल. आपल्या कुटुंबात कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांची विशेष करून काळजी तुम्ही घ्या. त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. सोबतच इतर कुटुंबियांची पण काळजी घ्या. आपल्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवायला मिळेल, त्यांची तुम्ही काळजी घ्याल आणि त्यामुळे आपल्यातील प्रेम वाढेल. जोडीदार तुमच्यावर खूप खुश होईल. पण हे जास्त वेळ नाही टिकणार. तुम्ही लगेचच तुम्ही आणि तुमचं काम एवढंच करत बसाल. त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर पुन्हा नाराज होईल आणि तुमचं लक्ष जास्त करून तुमच्या कामाकडेच राहील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या क्रोधाला सामोरे जावे लागणार आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. विवाह इच्छुकांसाठी त्यांच्या पसंतीप्रमाणे जोडीदार मिळतील आणि विवाह जुळण्याची पण शक्यता आहे. परंतु जर काही अडचणी आल्या तरी ते पूर्णपणे दूर होतील आणि अंती सर्व गोडच होईल. घरातील वातावरण खूप आनंदी असणार आहे. कारण आपल्या घरातील कोणा एका सदस्याची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. सोबतच घरामध्ये आपले वडीलधारी मंडळी आपल्यावर खूप खुश होतील. कारण आपण आपल्या कामातून त्यांना अभिमानी कराल. त्यांना तुमच्याबद्दल कौतुकही वाटेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमच्या विश्वासघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा जपूनच राहा. कोणावरही कोणत्याच बाबतीमध्ये लगेचच विश्वास ठेवू नका. कारण आपणच फसले जाल. ह्या महिन्यात आपल्याला पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. अचानकपणे घरामध्ये खर्च वाढण्याचे प्रसंग उद्भवतील. तरी आपण पहिल्यापासूनच थोडेसे पैशाच्या बाबतीत बचत करण्याचा प्रयत्न करा. सोबतच कुठे प्रवास करत असताना पैसे जरा जपूनच हाताळा. कारण आपले पैसे गहाळ होऊ शकतील किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडेसे सावध राहा. आपल्या घरामधील वस्तूही गहाळ किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. म्हणून जरा जपूनच सावधतेने घरामध्ये लक्ष द्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तीपासून जरासे सावधच राहा. घरामध्ये परस्परांमधील नात्यामध्ये थोडेसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रॉपर्टी संदर्भात घरातील काही सदस्यांमध्ये वादविवाद होण्याची पण शक्यता आहे. आणि सोबतच आपापसांमधील काही गैरसमज असतील त्यांना जास्त खतपाणी घालून वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कौटुंबिक समस्या उत्पन्न होतील आणि तक्रारी पण सुरू होतील. हे सर्व होत असतानाच जर आपण थोडेसे समजूतदारीने घेतले तर हे टाळले जाण्याची पण शक्यता आहे.
एकमेकांमध्ये व्यवस्थित संभाषण आणि विश्वास जर तुम्ही निर्माण केला तर बऱ्यापैकी वाद मिटतील, परंतु पुढाकार हा तुम्हालाच घ्यावा लागणार आहे। तुमच्या जोडीदाराबरोबर काही कारणाने वाद होण्याची शक्यता आहे आणि वाद वाढून थेट वेगळं होण्यापर्यंतही समस्या उत्पन्न होऊ शकते। त्यामुळे कसलाही वाद असेल तर तो लगेचच बोलून सोडवा आणि जास्तीत जास्त वेळ हा आपल्या जोडीदारासोबत घालवण्याचा प्रयत्न करा। उगाचच कसलाही अबोला धरून तुम्ही बसू नका। आपण जर कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर इथेही थोडंसं समजूतदारीने घेण्याचा प्रयत्न करा। एकमेकांबद्दल अविश्वास, गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये दुरावा येईल, नात्यावर परिणाम होईल, अगदी ब्रेकअपपर्यंत येऊन पोहोचेल। तर जर आपल्याला नातं टिकून हवे असेल तर आपणच शहाणपणा दाखवावं लागणार आहे। थोडंसं आपणच नमतं घ्यायला पाहिजे। गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करा आणि बोलून सगळे प्रश्न सुटतात। व्यावसायिक वर्गाला हा काळ खूप भरपूर अशा आर्थिक उलाढाली करणारा जाणार आहे। नवनवीन संधी तुम्हाला मिळतील, त्यातून भरपूर आर्थिक लाभ पण तुम्हाला प्राप्त होतील। नवीन ठिकाणी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला अजून जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला केलेले व्यवहार सगळे फायद्याचे ठरतील। जुना व्यवसाय चालू असतानाच त्याला संलग्न असा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा तुमचा व्यवसाय विस्तार करण्याचा तुम्ही विचार कराल आणि त्यामुळे सर्वार्थाने तुमची प्रगतीच होण्याची सुरुवात होईल। आपल्या आत्मविश्वासामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होईल आणि त्याचा तुम्हाला फायदाच मिळेल। तरुण वर्गाला एक सल्ला आहे, त्यांनी आता वेळ वाया घालवत बसू नये। आपल्यामधील जो आळसरूपी शत्रू आहे त्याला तुम्ही दूर करावे आणि नवीन संधी शोधा। जर मिळाल्या तर त्याचा पुरेपूर लाभ घ्या, मगच आपली प्रगती होईल। नवीन करिअर करण्याच्या संधी तुम्हाला मिळतीलच, परंतु त्या संधीचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करिअर करण्यामध्ये कसा फायदा करून घेतात हे फार महत्त्वाचं आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल। एखादे नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल तर वरिष्ठाच्या मदतीने, मार्गदर्शनाने त्यामध्ये तुम्ही तुमचं 100% द्याल आणि यशस्वी पण व्हाल। त्यामुळे आपलं मन शांत राहील आणि एकाग्र पण राहील। जे काही काम तुम्ही करत आहात ते तुम्ही अगदी वेळेवर पूर्ण कराल। त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुमचं प्रमोशनही होण्याची शक्यता आहे आणि सोबतच तुम्हाला जिथे हवी असेल तेथे तुमची बदलीही होण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या। महिला वर्गालाही थोडा चिंतेचा काळ राहील। करत असलेल्या कोणत्याच कामामध्ये तुम्ही अजिबातच दुर्लक्ष करू नका, कारण याचा तुम्हालाच त्रास होणार आहे आणि सोबतच तुमचं नुकसानही होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कोणत्याच प्रकारचा निष्काळजीपणा करणे टाळा। कामाचा ताण असेल तर तुम्ही थोडंसं विश्रांती घ्या, रिलॅक्स व्हा आणि मगच त्या कामाचं टेन्शन घेऊ नका। व्यवस्थित जर सर्व तुम्ही मॅनेज केलं तर सर्व काही सुरळीतपणे पार पडेल। जर समजा मानसिक ताण जास्तच वाढल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर बाहेर जा, मैत्रिणींशी भेटा, थोडंसं बाहेर टाइम स्पेंड करा तुम्ही, तर तुम्हाला थोडंसं छान वाटेल आणि मग तुमचं जे काही रुटीन काम आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थोडंसं तुम्हाला फ्रेश वाटेल। विद्यार्थी वर्गाला थोडा अडचणींना सामोरे जावे लागण्याचा काळ आहे। नवीन संकटे येतील, परंतु तुम्हाला त्या सर्वांना धीटाने सामोरे जावे लागणार आहे। त्यातून योग्य तो मार्ग तुम्हाला शोधावा लागणार आहे। जे कोणी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परीक्षेची तयारी करत होती त्यांना आता ती संधी मिळणार आहे। तुम्ही त्यात यशस्वी होऊन तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल। तुम्हाला जेथे शिक्षण घ्यायचे आहे तिथे तुमचे ॲडमिशन पण होईल, पण भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, प्रयत्न करावे लागणार आहेत, तर करा। ज्येष्ठ वर्गाला आपली तब्येत सांभाळावी लागणार आहे। प्रत्येक गोष्ट करा, पण आधी तब्येत आणि आपलं स्वास्थ्य सांभाळून मगच कोणतीही गोष्ट करा। आनंद लुटा, सोबतच वेळेवर आहारही घ्या। मन तुमचं शांत राहील, प्रसन्न राहील, त्याचा तुम्ही आनंद लुटण्याचा प्रयत्न करा। सोबतच तुमच्या जुन्या काही मित्रमंडळींची अचानक तुमच्या भेटीगाठी होतील, जुन्या काही आठवणींना उजाळा मिळेल आणि त्यामुळे तुमचं मन अजून दुपटीने तिपटीने अजून प्रसन्न राहील। त्यामुळे या क्षणाचा तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला काही चांगले काही वेगळे संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे किंवा विविध रंगांनी युक्त असा जाणार आहे, तरी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, लाभ घ्या। नवीन वर्ष नुकतंच सुरू झालेला आहे आणि वर्षाचा सगळ्यात पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे मकर संक्रांती, जो सगळ्या महिलांचा सगळ्यांचा आवडता असा सण आहे। तर
ही संक्रांत खूपच आनंदाने, गोडव्याने, प्रसन्नतेने अशी भरलेली आहे। तरी ही संक्रांत तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये भरभरून गोडवा निर्माण करणारी जाओ, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे। तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि महत्त्वाचं तर ते राहूनच गेलं, आणि ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।